आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आयोजित आंतरमंत्रालयीन बैठकीत ऊर्जा मंत्रालयाचे सचिव पियुष सिंग यांनी सांगितलं की देशातल्या सर्व औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा पुरेसा साठा असून ते पूर्ण क्षमतेनं काम करत आहेत. तसंच देशात घरगुती वापराचा LPG आणि इंधनाचा पुरवठा स्थिर असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी देखील यावेळी सांगितलं. नोकरी व्यवसायानिमित्त मुंबईत येणाऱ्या नागरिकांना परवडणारी भाड्याची घरं उपलब्ध करून देण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारून ती कार्यान्वित करावी, त्यासाठी आवश्यक असणारं पोर्टल उभारावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई इथं एका शासकीय बैठकीदरम्यान दिले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जिल्ह्यातील सर्व गरजू आणि पात्र लाभार्थी महिलांना लाभ मिळावा, कोणतीही पात्र बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासनानं EKYC बाबत व्यापक मोहीम हाती घेतली आहे. ज्या लाभार्थी महिलांची यापूर्वी केलेली EKYC चुकली आहे, अशा पात्र महिलांनी याच दुरुस्तीसाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नागपूर इथं केलं आहे. जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्रांना लाडक्या बहिणींसाठी ही सुविधा विनाशुल्क करून देण्याबाबत त्यांनी निर्देश दिले आहेत. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी तसंच गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी अमरावती शहर पोलीस दलाच्या ताफ्यात 30 नवीन अत्याधुनिक वाहनं दाखल झाली आहेत. या वाहनांचं लोकार्पण आज पोलीस आयुक्त कार्यालयात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न झालं. वाढत्या शहरीकरणानुसार सुरक्षिततेचं आव्हान पेलण्यासाठी शासन डिजिटल प्रणालीवर आधारित आणि लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यावर भर देत आहे. ही नवीन अत्याधुनिक वाहनं यात महत्त्वाची भूमिका बजावतील असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला. विदर्भात आज 40.1 अंश सेल्सिअस तापमानासह अकोला जिल्हा सर्वात उष्ण ठरला. त्यापाठोपाठ गडचिरोली इथे 40 अंश सेल्सिअस, अमरावती इथे 39.3, वर्धा इथं 39 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. नागपुरात 37.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आल्याची आणि आगामी 2 दिवस आकाश अंशतः आभ्राच्छादित राहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:57 विविध भारतीवरून ऐकू शकाल. नमस्कार.